नमस्कार भावांनो, तुमच्या सगळ्यांचं आपल्या रोख अपडेट्सवर स्वागत आहे. तर भावांनो, आता सध्याला मी नाट्यगृह म्हणजे आपल्या औरंगपुराचा जो नाट्यगृह आहे, तापडिया नाट्यगृह, मी तिथं उभा आहे. तर तुम्ही बघू शकता माझ्या आजूबाजूचं जे बॅकग्राऊंड जे आहे, तर तुम्हाला दिसतच असेल. एवढे मोठे ट्रान्सफॉर्मर म्हणा, एवढे मोठे डीपी आहे. तर या डीपी पाशी तुम्ही इथली व्यवस्था बघा, यांना कुठलं संरक्षण आहे का? किती मोठे मोठे झाडं आले इथे बघा, कचऱ्याचा एवढा मोठा ढीग पडलाय, सगळं वाळलेलं सगळं येऊन पडलंय इथं. म्हणजे आता इथं स्फोट होण्याची किती शक्यता आहे, किंवा एखाद्याच्या जीवाला इथं धोका नाहीये का? बाजूलाच रिक्षा स्टँड आहे, तापडिया नाट्यगृह आहे. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, लहान लहान मुलांच्या गॅदरिंग्स म्हणा किंवा शाळेचे कुठले पण प्रोग्राम चालू असतात. एखादा स्फोट वगैरे झाला म्हणा तर किती मोठी हानी होऊ शकते, किती लोकांचा जीव जाऊ शकतो, किती लोकांचा जीव धोक्यात आहे. म्हणजे महावितरणवाले अधीक्षक साहेब, कार्यकारी अभियंता जे आहेत ते फक्त ऑफिसमध्ये बसून ढेऱ्या काढतायत अशातलाच भाग होतोय. मला आपल्या शहरामध्ये चाललं काय, मला कधी कधी खरंच मला हे कळतच नाही. कारण महावितरणचे अधिकारी काय करतात, कार्यकारी अधिकारी आहेत तरी कुठं? म्हणजे यांना कुठल्या गोष्टीचा धाक राहिले का नाही राहिला? आम्ही लाईट बिल 2 दिवस उशिरा जर कधी भरलं तर आमच्याकडनं 2 पैसे तुम्ही शिल्लक घेता, पण तुम्ही आम्हाला सगळ्या गोष्टी देतात का वेळेवर? तुमच्याकडनं आम्हाला कुठली सुख सुविधा व्यवस्थित आहे का? महावितरणचे कर्मचारी थोडे होशमध्ये या, अधीक्षक साहेब. आणखी कामाची जबाबदारी आपली प्रामाणिकपणे पार पाडा.